जय श्रीकृष्ण. भागवत विद्यापीठाच्या सत्संगधारामध्ये आपण आज एक विषय बघणार आहोत. कृष्ण परमात्माच्या शिष्टाईचं रहस्य. बरेच जणांचा असा समज आहे कृष्ण परमात्माची शिष्टाई फसली, पण कृष्ण परमात्माची शिष्टाई फसली नाही. पांडव विजयाचं खरं रहस्य कृष्ण परमात्माच्या शिष्टाईतच होतं. आपल्याला माहिती आहे, धृतराष्ट्र हा पुत्रप्रेमानं, तर दुर्योधन हा सत्तेच्या अभिलाषेनं पांडवाचा द्वेष करत होते. त्यांचा द्यूत क्रीडामध्ये त्यांना 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. अज्ञातवास संपल्यानंतर खरं म्हणजे पांडवांना पांडवाचं राज्य, अर्धराज्य देणं आवश्यक होतं. राज्य देणं तर सोडा, परंतु दुर्योधनानं पांडवांना खूप त्रास द्यायला प्रारंभ केला. त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्या दुर्योधनाला अपयश आलं. पांडवांना युद्ध किंवा संहार नको होता, म्हणून त्यासाठी कृष्ण परमात्मानं शिष्टाई केली की बाबा अर्ध राज्य दे, पण त्यांना देत नाही म्हणून सांगितलं. त्यास कृष्ण परमात्मा म्हणले ठीक आहे, नको देऊ, पण पोट भरण्यापुरते 5 गावं तरी दे. पण दुर्योधनानं कृष्ण परमात्माला ठणकावून सांगितलं की सुईच्या अग्रावर बसेल एवढी माती देखील देणार नाही. युद्धाशिवाय त्यांना काहीच मिळणार नाही. त्यांना राज्य हवे असेल तर त्यांनी माझ्याशी युद्ध करून राज्य जिंकून घ्यावं. आता दुर्योधनाचं हे मत भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आदींना मान्य नव्हतं. पांडवांचा अर्ध्या राज्यावर हक्क आहे, पण दुर्योधन मात्र ते द्यायला तयार नव्हता. कृष्णानं खूप प्रयत्न करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण तोडगा काही निघाला नाही. खरं म्हणजे कृष्णानं शिष्टाई केली आणि शिष्टाई फसली हे वरवर सत्य आहे. पण पांडवाच्या विजयाचं खरं रहस्य या शिष्टाईतच होतं. दुर्योधनाच्या दृष्टीने शिष्टाई फसली, पण नाही. कृष्ण परमात्माच्या दृष्टीनं शिष्टाई फसलेली नाही. पांडवाच्या विजयाचं सगळं रहस्य त्या कृष्णाच्या शिष्टाईत आहे. काय झालं या शिष्टाईमुळं? कृष्ण भेटीनं या सर्व शत्रूंच्या मनात आणि शत्रुपक्षाच्या मनामध्ये विपरीत तत्त्वज्ञान भरले गेले. या शत्रुपक्षांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण झाला. या शत्रुपक्षातील जे प्रमुख धुरंधर नेते होते, या सर्व नेत्यांचं युद्धातील लक्ष उडविण्यात आलं. या सर्व धुरंधर नेत्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालं. त्यांच्या निष्ठेला फार मोठा या शिष्टाईमुळे हादरा बसला. त्या सर्व धुरंधर नेत्यांना असं वाटत होतं एकापेक्षा एक म्हणजे महापराक्रमी असे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, विदुर काका, या सर्वांच्या निष्ठेला हादरा बसला होता. आपण जे करतो ते बरोबर आहे का चूक आहे असा संभ्रम त्या सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. त्या सर्वांना वाटत होतं की खरंच आपली बाजू आणण्याची अधर्माची आहे. त्यांच्या मनामध्ये काहूर निर्माण झालं होतं. त्यांना वाटत होतं की खरंच हे पांडव सगळे सज्जन आहेत, दुर्योधन मुळातच दुष्ट आहे, असा भाव निर्माण त्या सर्वांच्या मनामध्ये या शिष्टाईनंतर झाला. सर्वांच्या मनाचं खच्चीकरण करण्यात कृष्ण परमात्मा यशस्वी झाले. कृष्ण परमात्माची शिष्टाई म्हणजे कृष्णनीतीचाच एक भाग आहे. एकापेक्षा एक असे लढवय्य भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी, कर्ण, विदुर काका, शकुनी मामा, हे सगळे त्या कौरवाच्या आधारस्तंभ होते दुर्योधनाचे.
कृष्ण या आधारस्तंभांना मातब्बर योद्ध्यांना म्हणाला. योद्धे फार चांगले होते, ते पराक्रमी होते, लढवय्ये होते. कृष्ण या महान अशा पराक्रमी योद्ध्यांना म्हणाला की तुम्ही सर्वजण महान आहेत, पराक्रमी आहात, पण अन्यायाच्या बाजूनं, असत्याच्या बाजूनं, अधर्माच्या बाजूनं तुम्ही युद्ध करत आहात, आणि म्हणून तुमचे हे प्रयत्न फोल ठरणार आहेत. निसर्ग नियम आहे. ज्या बाजूने नीती आहे, ज्या बाजूने धर्म आहे, ज्या बाजूने न्याय आहे, त्याच बाजूनं सत्य असतं आणि त्याच बाजूचा विजय होत असतो. सत्यमेव जयते. आणि म्हणून तुमचे हे परिश्रम, तुमचा हा पराक्रम फोल ठरणार. कारण पांडवाची बाजू न्यायाची आहे, धर्माची आहे, सत्याची आहे, आणि त्यामुळे पांडवाचा विजय निश्चित आहे. आणि म्हणून तुमच्या पराक्रमाचा काहीच फायदा होणार नाही, असे म्हणून कृष्ण परमात्मानं त्या सर्व योद्ध्याच्या मनामध्ये एक प्रकारे मानसिक खच्चीकरण त्या योद्ध्याचं केलं होतं. आणि हे शिष्ट इथलं फार मोठं प्राप्त झालेलं यश होतं. आणि हीच कृष्णाची खरी रणनीती होती. आणि याकरताच कृष्ण परमात्माने शिष्टाई केली होती. बस शिष्टाईच्या वेळेस ज्यावेळेस कृष्ण परमात्माचा 1-2 दिवस, 2-3 दिवस तो मुक्काम राहिला, त्यावेळेस विदुर काकांच्या भेटीमध्ये कृष्णाला अनेक गोष्टी कळाल्या. कृष्ण परमात्मा म्हणजे संपूर्ण एवढे मातब्बर होते की त्यांनी सगळं त्या ठिकाणचं विदुराच्या मनातलं काय आहे, भीष्माचार्याच्या मनात काय आहे, सगळं काढून घेतलं. कृष्ण परमात्मा येण्यापूर्वी योद्धे काय काय बोलले, त्यांच्या मीटिंगमध्ये काय चर्चा झाली, हे सगळं इत्थंभूत माहिती कृष्ण परमात्म्यानं काढून घेतली. कौरवाचं सैन्य पांडवाच्या सैन्यापेक्षा जास्त होतं, पण हे कृष्ण परमात्म्याला कळालं होतं की कौरवाच्या सैन्यामध्ये अंतर्गत बंडाळी फार आहे. त्या अंतर्गत बंडाळीनं पोखरलेलं सैन्य आहे, आणि त्यामुळं कृष्णाला माहीत होतं की पांडवाचा विजय निश्चित होणार. आता या त्यांच्या ज्या झालेल्या मीटिंग होत्या कृष्ण परमात्मा येण्याच्या अगोदर युद्धाच्या दृष्टीनं, तर त्या मीटिंगमध्ये काय रणनीती झाली, काय नाही, हे सगळं कृष्ण परमात्मानं चौकशी केल्यानंतर त्यांना कळालं की दुर्योधनानं सेनापती पद जे आहे ते भीष्माचार्याकडे दिलेलं आहे. पण भीष्माचार्याने सेनापती पद हातात येताच एक आदेश दिला, आणि तो आदेश असा होता की भर मीटिंगमध्ये दुर्योधनासमोर आणि कर्णासमोर भीष्माचार्य म्हणाले, कर्णाला या युद्धात सहभागी होता येणार नाही. दुर्योधनाने विचारलं का? कारण कर्ण हा रथी नाही, महारथी नाही, तो अर्धरथी देखील नाही, आणि या युद्धामध्ये सगळे रथी महारथी आहेत. म्हणून जोपर्यंत मी या युद्धामध्ये सेनापती आहे तोपर्यंत मी कर्णाला युद्धात येण्याची परवानगी देणार नाही, युद्धभूमीवर मी येऊ देणार नाही. तो रथी महारथी नाही आहे, आणि रथी महारथी म्हणून तो गणल्या जात नाही, अर्धरथी देखील नाही. कारण याला त्याचे गुरु परशुराम याचा शाप आहे की युद्धाच्या वेळी शस्त्रविद्येचे याला स्मरण होईल, त्यामुळे हा महारथी होऊ शकत नाही. पहिला मुद्दा. दुसरं, तसंच गाय मारल्याचा शाप, गोवध हत्येचं वध केल्यामुळे याचं युद्धामध्ये खड्ड्यात फसेल असा शाप आहे. तिसरं, यांना आपले कवच कुंडल इंद्राला देऊन टाकले, त्यामुळे याच्याकडे सुरक्षा कवच देखील नाही आहे. म्हणून याचा युद्धामध्ये मृत्यू होणार. म्हणून हा रथी नाही, महारथी नाही, अर्धरथी पण होऊ शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत मी या युद्धामध्ये सरसेनापती आहे तोपर्यंत या युद्धात त्यानं सहभागी होऊ नये असा माझा आदेश आहे. ही बातमी आमच्या कृष्ण परमात्म्याला कळाली. आता कर्ण हा खरा म्हणजे दुर्योधनाचा आधारस्तंभ होता. हा आधारस्तंभ संपूर्णतः नेस्त नाबूद केल्याशिवाय पांडवाचा विजय होणार नाही. आणि म्हणून कृष्ण परमात्मानं एकांतात त्या
कर्णाशी संपर्क केला आणि एकांतात त्याला बोलावून कर्णाला कर्णाच्या जन्माचं रहस्य सांगितलं. कृष्ण परमात्मा म्हणाले, तू राधे नाहीस, राधेचा पुत्र नाहीस, तू कुंतीचा पुत्र आहेस, तू कोणते आहेस, तू ज्येष्ठ पांडव आहेस, तू पांडवाच्या बाजूने आलास तर तुलाच हे खरं राज्य प्राप्त होईल, कारण तू ज्येष्ठ पांडव पुत्र आहेस. पण त्यावेळेस कर्ण म्हणाला, मी आजपर्यंत राधे म्हणूनच आणि सूतपुत्र म्हणूनच वावरलेलो आहे. दुसरी गोष्ट, दुर्योधनाचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे आणि त्याने माझ्या भरवशावर हे युद्ध ठरवलं आहे, म्हणून मी त्याचा विश्वासघात करू शकत नाही. पण कृष्णाच्या शिष्टाईमुळं कर्णाच्या मनामध्ये चलबिचल झाली. कर्णाच्या मनामध्ये अधर्माबद्दल आणि दुर्योधनाबद्दल चीड निर्माण झाली. दुर्योधनावरती त्याचं प्रेम कमी झालं आणि या उलट अर्जुनाबद्दल, भीमाबद्दल त्याच्या मनामध्ये आपुलकी निर्माण झाली. धर्माचा धर्म त्याला आवडू लागला. तो कृष्ण परमात्माला म्हणाला, कृष्णा, मी या पांडवाचा ज्येष्ठ बंधू आहे हे त्यांना कळू देऊ नको, नाही तर काय होईल, धृतराष्ट्र मला राज्य देईल रे. आणि माझी इच्छा आहे की मला धृतराष्ट्राला राजा झालेलं पाहायचं. अशा रीतीनं कृष्णानं कर्णाच्या मनाचं मानसिक खच्चीकरण केलं आणि या भेदनीतीद्वारे पांडवाचा विजय होणार हे कृष्णाला माहीत होतं आणि खरं हेच या शिष्टाईचं कारण आहे. आणि म्हणून या युद्धामध्ये पांडवाचाच विजय झालेला आहे. अशा रीतीनं कृष्ण परमात्मानं केलेली शिष्टाई ही फसली नाही. दुर्योधनाच्या दृष्टीने ती फसली होती. पांडवाचा आणि कृष्ण परमात्माचा युद्ध करण्याचा विचार नव्हताच. पण कृष्णाच्या लक्षात आलं की ज्या अर्थी 5 गावं देत नाही, त्या अर्थी युद्ध जर नाही केलं तर या ठिकाणी दुर्योधनासारखे दुष्ट दुर्गुणी राजे, अधर्माच्या मार्गाने जाणारे राजे, त्यांचा विजय होणं योग्य नाही. धर्माचा विजय व्हावा. पांडव धर्माच्या मार्गाने चालत होते, हा अधर्माच्या मार्गाने चालत होता. आणि इथं जर युद्ध नाही केलं तर युद्ध न करता अधर्माचा विजय होईल आणि हे होऊ नये, धर्माचा विजय व्हावा याकरता कृष्ण परमात्माला हे युद्ध होणं आवश्यक होतं. आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे शिष्टाई करून सगळं खच्चीकरण केल्यानंतर या युद्धामध्ये विजय पांडवाचा झाला. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.